सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अहिलानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्शियल हायस्कूल ज्युनियर कॉलेज शेवगाव येथे HPV लसीबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर योगेश पुंदे व डॉक्टर संकल्प लोणकर यांनी HPV हा एक विषाणू असून तो शरीरात कसा पसरतो याची सोप्या भाषेत माहिती दिली। या विषाणूमुळे भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात, त्यामुळे त्यापासून बचावासाठी योग्य वेळी लस घेणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विशेषतः मुलींमध्ये होणाऱ्या गंभीर आजारापासून संरक्षणासाठी ही लस उपयुक्त असल्याचंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी उपस्थिती म्हणून गट विकास अधिकारी सोनल शाह उपस्थित होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्याबाबत जनजागरूक राहून लसीकरणाबाबत योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन केलं। यावेळी गट शिक्षण अधिकारी शैलजा राऊत व शाळेचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारे आरोग्य विषयक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असल्याचं मत व्यक्त केलं। एकूणच HPV लसीबाबत योग्य माहिती देऊन समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला। विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट तडाखा आता ग्रामीण महाराष्ट्रातील कुक्कुटपालन व्यवसायाला बसू लागला। आंतरराष्ट्रीय स्तरावर अंड्याची निर्यात जवळपास ठप्प झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत अंड्याचा महापूर आला असून परिणामी दरात मोठी घसरण झाली आहे। अहिलानगर जिल्ह्यात दररोज 27 ते 30 लाख अंड्यांचे उत्पादन होत असताना बाजारपेठ कोसळल्याने जिल्हाभरातील पोल्ट्री व्यवसायांना दररोज 90 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे। बनावट नियुक्ती पत्रासोबत नोकरीद्वारे कारनामा करून विश्वासार्हतेचे अनावरण निर्माण केल्याचं गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अशाच प्रकारे इतर अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार रुपेश कुमार राम बागडे व प्रियंका महादेव आदापुरे या दाम्पत्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांबरगाव परिसरात हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंग मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 2,01,09,628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 अटक करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। गोंदगिरीच्या वाढत्या घटनेमुळे समाजात चिंता व्यक्त होत असताना अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाला। श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा धूसर होत चाललेल्या काळात काही भोंदूबाबा लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करत असल्याचं उघड होत आहे। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक संशयित भोंदूबाबा आता पोलिसांच्या रडारवर आल्यात। त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका अभियान व्यवस्थापकास सोमवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती महिलेला मानधन न दिल्याच्या कारणावरून 9 ते 10 जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी शहर पोलिसात 5 जणांसह अनोळखी 4 ते 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय। तर CRP महिलेला वाईट बोलून दमदाटी करत धमकी दिल्याचं तालुका
अभियान व्यवस्थापकावरही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। इराण अमेरिका युद्ध सावटच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा निर्माण होणार आहे अशी अफवा श्रीरामपुरात वाऱ्यासारखी पसरली आहे। यामुळे शहरात तालुक्यातील पेट्रोल पंपावर अक्षरशः वाहनांच्या रांगा लागल्यात। गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला। बहुतांश पेट्रोल पंपावर नागरिकांची पेट्रोल डिझेल खरेदीसाठी भर उन्हात तासनतास गर्दी दाटली होती। सकाळपासून शहरात ग्रामीण भागातील पंपावर दुचाकी चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। इंधन भरण्यासाठी वाहन चालकांमध्ये मोठी चढोड दिसली। काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकार घडले। शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल शिल्लक राहिलं नाही। तसेच फलक लागल्यामुळे आणखी शंका बाळगून मोठी गर्दी उसळली आहे। शेवगाव शहरातील सुवर्ण जयंती नरोत्थान पाणी पुरवठा योजनेत आढळलेल्या गंभीर त्रुटी व कामातील विलंबामुळे तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली। नगराध्यक्ष मायाताई अरुण मुंडे यांनी नगर परिषदेत मांडलेल्या ठरावास बहुमताने मंजुरी देत मानव सेवा कॉन्स्टन्स धुळेचे राजेंद्र सनेर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। श्रीगोंदा शहरात महात्मा फुले उद्यानासमोर एक महिला व्यावसायिकावर लोखंडी गजाने हल्ला केल्याच्या निषेधार्थ शहरात मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सावकारी कर्जाच्या जाळ्यात गुंतून जीवघेणा त्रास देणाऱ्याचा निषेध करण्यात आलाय। महिलेवर हल्ला करणारे आरोपी नगर परिषदेच्या वाचनालयाच्या इमारतीत राहतात। परिसरात गुंडागर्दी करतात। मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे। त्यामुळे त्यांची दादागिरी वाढत चालली आहे। ही गुंडागिरी पोलीस मोडून काढणार नसतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक किरण कुमार शिंदे व मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत यांना निवेदन देण्यात आलंय। श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीचे सदस्यांना श्रीरामपूर बेलापूर रोडवरील सद्गुरू मंगल कार्यालय येथे लोखंडी गजाने आणि फायटरने हल्ला करत भर दिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरपंच पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भैरवनाथ येथे राजकीय वादातून ग्रामपंचायतीचे सदस्य वसंत पाराजी देवकर हे 16 मार्च 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते। लग्नाचे जेवण उरकून ते हात धुण्यासाठी बाजूला गेले असता तेथे अक्षय विजय फरगडे, अभिजित जालिंदर शिंदे, गणेश तांबे, बबला उर्फ अजय फरगडे आणि संकेत विजय फरगडे यांनी त्यांना गाठलं असं फिर्यादीत म्हटलं। तर टॉप 10 मध्ये इथे संपतं। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।